नमस्कार मैत्रिणींनो, वंदना खोबरे व्लॉग अँड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर खूप वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये शेपूची भाजी ही खाल्ली जात नाही, त्यावेळेला हा उत्तम पर्याय आहे। तर आपण आज शेपूच्या भाजीचे शेंगोळ्या करणार आहोत। आणि काही वेळेला म्हणतात की शेपूचे भाजीचे ढेकर येतात आणि दातात पण अडकते, त्यावेळेला ह्या शेंगोळ्या करून खायला खूप छान आहेत। तर पहिल्यांदा आपण मिरचीचा ठेचा घेतला आहे आणि कोथिंबीर, लसूण, आलं घालून पेस्ट घेतली आहे, धनेपूड, हळद, नंतर बेसन घेतले, ज्वारीचं पीठ घेतले आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। असं सर्व साहित्य घेतले। मिक्स करताना देखील अजून एकदा मी तुम्हाला साहित्य सांगेल। तर बघा, शेपू भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। ज्वारीच्या पिठामध्ये आपण जी शेपू भाजी धुवून घेतलेली आहे ती घालायची आणि त्यामध्ये हळद घालायची आहे 2 चमचे, धनेपूड घालायचे आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि लसूण, कोथिंबीर, आलं घालून केलेली पेस्ट घालायची आहे। नंतर बेसन घालायचं आहे। बघा, ठेचा देखील आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आपण, तिखट आपल्याला जसं लागतं तसं। असं हे सर्व साहित्य घालून छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने सर्व भाजीला जे ज्वारीचं पीठ आहे ते लागलं पाहिजे आणि हळूहळू थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असा छान असा पिठाचा लगदा करून घ्यायचा आहे। तर बघा, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, आपण भाकरीला जसं करतो तशाप्रमाणे करायचं आणि 1-2 मिनिट आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे। आता पुढची स्टेप, आपल्याला एका पातेल्यात पाणी उकळायला गरम करायला ठेवायचं आहे आणि एका चाळणीला तेल लावून अशा पद्धतीने हातावर किंवा पोळीपाटावर छान अशा शेंगोळ्या तयार करायच्या आहेत, लांब लांब असे। आणि एक एक तयार करून आपल्याला सर्व शेंगोळ्या त्या चाळणीमध्ये, तेल लावलेल्या चाळणीमध्ये घालायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने मी सर्व शेंगोळ्या तयार केलेत। आता ही चाळणी आपल्याला काय करायची आहे, पाण्याला उकळी आले त्या पाण्यावर आपल्याला ही चाळणी ठेवून वर झाकण झाकायचं आहे। छान असं वाफवून घ्यायचं आहे या शेंगोळ्याला शिजेपर्यंत। थोड्या वेळाने पाहायचं आहे तर आपल्या शेंगोळ्या शिजल्यात का ते चेक करून बघायचं चाकूने। बघा, छान असं शिजून तयार झालेल्या आहेत आपल्या शेंगोळ्या। तर ह्या शेंगोळ्या आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थोडंसं थंड झाल्यानंतर दुसरा घाणा लावून थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला या शेंगोळ्या असं छोट्या छोट्या आकारात एका चाकूने किंवा चमच्याने कट करून घ्यायचे आहेत। असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। आता या तुकड्याला आपल्याला तिळाची फोडणी द्यायची आहे। तर कढईमध्ये 1 चमचा तेल आणि थोडेसे तीळ घातलेत। तीळ छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेल्या ज्या शेंगोळ्या आहेत आपण बारीक कट करून घेतलेल्या ते घालायच्यात त्यामध्ये आणि छान त्याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं खरपूस होऊ द्यायला, म्हणजे चव आणखी वाढेल। बघा, अशा पद्धतीने आपले शेंगोळ्या तयार झालेल्या आहेत। तर ह्या शेंगोळ्या अशाच खाल्ल्या तरी पण चालतंय, पण आता आपण याच्यासोबत आमच्या घरी दह्याची चटणी बनवते। दह्याची चटणीबरोबर पण खूप छान लागतात। तर ती दह्याची चटणी कशा पद्धतीने बनवायची ते सांगते। मी दही घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी पिठी साखर घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतले। त्यामध्ये आपलं जे शेंगदाण्याचं कूट असतं ते शेंगदाण्याचं कूट आपल्याला एक साधारणतः 2-3 चमचे घालायचं आहे आणि छान असं रवीनं ढवळून घ्यायचं आहे आणि पाणी घालून त्याला छान असं पातळ असं करायचं। ज्याप्रमाणे आपली कढी असते त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे। आणि या चटणीला देखील आपल्याला तडका द्यायचा आहे। त्या तडका पॅनमध्ये तेल टाकले, जिरे मोहरी घातले। जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्येच आपल्याला कोथिंबीर घालायचे। कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा, म्हणजे आपली कोथिंबीर
करपणार नाही किंवा जळणार नाही. ती तडतडलेली मोहरी आपल्याला तयार केलेल्या चटणीवर टाकायची आणि छान पद्धतीने मिक्स करून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपली चटणी देखील तयार झाली. तर असं पातळ असं आपल्याला हे चटणी बनवायची आहे. शेंगोळ्या आणि एका वाटीमध्ये ही चटणी सर्व करायची आहे. अगदी नवीन रेसिपी आणि छान चवीला आहे. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.